मी आमदार म्हणून ग्रामीण भागातला, म्हणजे काय मुंबई माझी नाही. ही कुठली मानसिकता मला काही कळली नाही. राजसाहेब आता तरी त्या मानसिकतेतून बाहेर आली पाहिजे. तुमच्या पायाखालची जमीन निघून गेली, अजूनपर्यंत आपण शुद्धी घेत नाही. देव करू ते बरे व्हावेत. ही आजारी माणसाची लक्षणं आहेत, हे बरोबर नाही. तुम्ही मुंबईला कुठल्या विषयावर डिवाइड करताय, महाराष्ट्राला कुठल्या विषयावर डिवाइड करताय. बोलताना भान पाहिजे आपण किती वर्षे मोठे नेते आहोत आणि कुठल्या रसातळाच्या गोष्टी करताय आपण. मुंबईला काही देणार ते सांगा. चला चॅलेंज आहे. ठाकरे जे काय बोलतात ना त्याच्यात एकही तुम्ही मला सांगा की आम्ही मुंबईला हे देणार, एक सत्ता आल्यानंतर देऊ वगैरे सोडून द्या. मागच्या 25 वर्षात काय दिलं ते सांगा. कोस्टल रोड म्हणजे तुमचा, कोस्टल रोड म्हणजे तुम्ही नाही. मी तुम्हाला मागे पण एका इंटरव्ह्यू मध्ये मी कुठेतरी सांगितलं की कोस्टल रोड झाला जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तो कोस्टल रोड झाला. फडणवीस साहेबांचं मोठेपण की फडणवीस साहेबांनी उद्धव साहेबांना भूमिपूजन करायला दिलं. खरं तर ते शासकीय कार्यक्रम असतो. आदित्य ठाकरे 2 वेळा कन्स्ट्रक्शनची टोपी घालून खाली त्या टनलमधून खाली वरतायत, त्याच्याने तो कोस्टल रोड नाही झाला. भाऊ लक्षात घ्या, नुसत्या टोप्या घालून कोस्टल रोड होत नसतो किंवा कुठलाही रोड होत नसतो. आपण काय बोलतोय? आपण मुंबईला जागतिक दर्जाचे शहर बनवायचंय. आज तर आहेच. आपण 21व्या शतकातलं शहर बनवण्यासाठी तुमचं योगदान द्या.